नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी तसेच आपल्या देशाच्या व्यापाराचा विस्तार करण्यासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावरती वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत आहेत। त्यांनी काही दिवसांपूर्वी भारतावरती 50% टॅरिफ लावले होते। त्यानंतर आता H1B व्हिसाचं शुल्क देखील वाढवण्यात आलं असून याचा थेट फटका भारताला बसलाय। आता परदेशी औषधांवर देखील अमेरिकेने 100% टॅरिफ लावले असून याचाही भारताला मोठा आर्थिक फटका बसतोय। असं असतानाच आता भारत आणि अमेरिका यांच्यात एक मोठा करार होत असल्याची गोष्ट समोर येते। या करारानंतर अमेरिका भारतावरील टॅरिफ मागे घेणार का हे पाहणं फार गरजेचं आहे। मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारविषयक चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे एक शिष्टमंडळ भारतामध्ये आलं होतं। या शिष्टमंडळानं भारतासोबत व्यापारविषयक चर्चा केली होती, मात्र या चर्चेतनं कोणताही ठोस निर्णय समोर आला नव्हता। तर आता मिळालेल्या माहितीनुसार भारत इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी अमेरिकेकडनं मका खरेदी करू शकते। हा खरेदी करार अस्तित्वात येण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा चालू आहे। एक नवीन प्रस्ताव अमेरिकेकडनं भारताला देण्यात आलाय। तर एकीकडे टॅरिफवरती चर्चा होत असताना आता भारतातील इथेनॉल निर्मितीसाठी अमेरिकन मका खरेदी करण्याची चर्चा चालू झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून अमेरिका त्यांच्या देशात उत्पादित होणारी सोयाबीन आणि मका भारताने खरेदी करावी यासाठी दबाव टाकत होते। तर भारताने मात्र अमेरिकेतील जेनेटिकली मॉडिफाईड मका आणि सोयाबीन यातील चिंता व्यक्त करत अमेरिकेच्या भूमिकेला विरोध केलेला होता। यासोबतच भारतातील कृषी बाजारावरती याचा वाईट परिणाम पडू नये असंही भारताचं मत आहे। असं असताना आता भारत अमेरिकेकडनं मका खरेदी करण्याची शक्यता आहे। तर मका खरेदीचा हा करार हिवाळ्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र भारत आणि अमेरिका यांच्यातील पुढच्या चर्चेच्या बैठकीची तारीख मात्र अद्याप ठरलेली नाही। यामुळे हा करार कधी पूर्ण होणार, तसेच या करारामुळे भारतावरती नेमका काय परिणाम होणार आणि इंडियन इकॉनॉमीला याचा कशा पद्धतीने फायदा होणार की नुकसान होणार, हे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।